आज होता नवरात्रीमधला अष्टमीचा दिवस. यावर्षी पहिल्यांदाच मी घरी घटस्थापना केली आहे आणि आजच्या दिवशी त्या घटाची मला ओटीही भरायची होती, कन्यापूजन करायचं होतं, कडाकणी आणि धपाटेही बनवायचे होते. आजच्या दिवशी कडाकण्यांची माळ असणार आहे. तर गव्हाच्या आणि डाळीच्या पिठाच्या कडाकण्या केल्या, त्यामध्ये बडीशोप आणि सुंठ पावडर, गूळ वितळवून टाकला. मस्त झाल्या होत्या. माझ्याकडे नेहमीच 5 प्रकारच्या धान्यांचे पीठ अवेलेबल असते. ते सारे एकत्र करून थालीपीठाचं मळून ठेवलं, म्हणजेच धपाट्यांचं. ही एवढी सारी कडाकण्याही करून घेतली आणि कन्यापूजनासाठी सेवयाची खीर बनवली, वरण आणि भात सुद्धा बनवला. तोपर्यंत आहो ऑफिसमधून आलेच होते. त्यांनी छान अशी कडाकण्याची माळ बनवून दिली मला. ती लावली आणि लगेचच कन्यापूजनाला सुरुवात केली. पाणी कोमट करून कन्येचे असे पाय स्वच्छ धुवून त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेतलं. ओटीची तयारी मी ऑलरेडी केलेलीच होती. छानशी एक चुनरी आणली होती. तिच्यासाठी खूप सारे गिफ्ट्स आणले होते आणि अशा पद्धतीनं सगळ्यांनी आम्ही छान तिच्या पायावरती डोकं ठेवून नमस्कार केला. तिला मी आणलेले सारे गिफ्ट्स खूप आवडले आणि अशा पद्धतीनं सगळं काही आवरून मी पुन्हा नेहमीसारखं म्हणजेच रोजच्यासारखं तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले. तिचीही ओटी भरली. तिथेही मला छान गोड अशी मनवा आणि तिची आई शीतल भेटली. आजचा दिवसही खूप छान होता. ओके, बाय.